देशहितासाठी वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सराफा बाजारामध्ये मात्र चिंतेचं वातावरण आहे। अनेक ठिकाणी सराफा बाजारात शुकशुकाट पाहायला मिळतो। देशभरातील कोट्यवधी कारागिरांच्या रोजगारावर त्यामुळे संकटाची भीती आहे। देश हितासाठी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, पंतप्रधान मोदींनी हे आवाहन केलंय। तर सोन्याच्या दरात 800 रुपयांची आणि चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण झाली आहे। सोन्याचे दर जीएसटी सह 1,54,500 रुपये तर चांदीचे दर 2,66,770 रुपयांवर आहेत। देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये सराफ बाजारात मोठा शुकशुकाट पाहायला मिळतोय। सध्या सर्वत्र लग्नसराई आणि जत्रा यात्रांचा हंगाम सुरू आहे, तरीही दागिन्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी नाहीये। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर आमच्या सराफा व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं पुण्यातले सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष अभय गाडगीळ म्हणाले। व्यापारी वर्गात कोणताही संभ्रम नसून लोक सोनं खरेदी करतील असं अभय गाडगीळ म्हणाले। भारतीय लोक आणि सोनं यांचं एक अटूट नातं आहे। ते नाटक कायमस्वरूपी असणार आहे, वर्षानुवर्ष चालत आलेले आणि ते पुढेही चालत राहणार आहे याची खात्री आहे। आमच्या व्यवसायावर अथवा लोकांच्या खरेदीवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही। दरम्यान ज्वेलरी मेकिंगवर उदरनिर्वाह होणाऱ्या 3 कोटी कारागिरांचं काय असा सवाल मुंबईत ऑल इंडिया ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी केलाय। देशभक्त आम्ही पण आहोत, पण कुणाची रोजीरोटी जायला नको ही भूमिका असल्याचं कुमार जैन यांनी बोलून दाखवलंय। तर 3 लाख कारागीर आहे, 3 करोड कारागीर आहे हिंदुस्थानमध्ये, त्यांचे काम कुठे जाणार? आम्ही 15,000 ज्वेलर्स आहे मुंबईतून, त्यांचे सगळे काय काम करणार? पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर नागपुरात ज्वेलरी व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संघटना असलेली ऑल इंडिया जेम ॲप ज्वेलरी काउन्सिलनं चिंता व्यक्त केली आहे। लोकांनी सोनं खरेदी बंद केलं तर 1 कोटी लोकांच्या रोजगारावर परिणाम होईल असं राजेश रोकडे म्हणाले। ज्वेलरी इंडस्ट्री जीडीपी मध्ये जवळजवळ 7% पर्यंत योगदान असतं। जसं मी सांगितलं 70 लाख ते 1 कोटी कारागीर पूर्ण भारतात असतात। त्यांचा बेरोजगारीचा एक मोठा प्रॉब्लेम्स येऊ शकतो। पंतप्रधान मोदींच्या सोनं खरेदी न करण्याच्या आवाहनाला सोलापुरात सराफ व्यावसायिकांनी विरोध केलाय। सोनं व्यापारी वर्षभर सोनं नाही विकलं तरी जगू शकतात, मात्र कारागिरांनी कसं जगायचं असा सवाल सराफा व्यापारी करतायत। जर परकीय चलनाला जर तुम्ही समजा वाव देणार नसेल तर बाहेरून जे सोनं येतं ते पहिला तुम्ही थांबवा। जे काम केल्याशिवाय किंवा आतल्यात सोनं घेतल्याशिवाय त्यांचं काम केल्याशिवाय ते चालत नाही, त्या कारागीरचं काय होणार याचा सुद्धा विचार करणं तेवढंच गरजेचं आहे।